B7 न्यूज चेहरा नव्या युगाचा। छावा जनक्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष शामराव बोलकर यांनी जिल्हा परिषद समोर आपलं बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं आहे। गेल्या अनेक वर्षांपासून शामराव बोलकर हे जिल्हा परिषदमध्ये वारंवार तक्रार अर्ज करत होते, मात्र त्यांच्या तक्रारीची दखल कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी घेत नसल्याने त्यांनी अखेर आमरण उपोषणाचा पवित्रा हाती घेतला आहे। हे आहेत त्यांच्या प्रमुख मागण्या। पालखेड बंधारा येथील गट नंबर 326 मधील दफनभूमीच्या नावावर झालेले अतिक्रमण लँड जिहाद तात्काळ काढावे। सरकारी जमिनीवर करण्यात आलेले बेकायदेशीर बांधकाम तात्काळ जमीनदोस्त करावे। संबंधित बेजबाबदार अधिकारी यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच त्यांना निलंबित करावे। पालखेड बंधारा येथील बेजबाबदार ग्रामसेवक यांना कायमचे निलंबित करावे व त्या जागेवर भारतीय संविधानाला मानणारे ग्रामसेवक नेमावे। शासकीय निधीचा झालेला गैरवापर व जनहिताचे झालेले नुकसान संबंधितांकडून वसूल करण्यात यावे। या मागण्या घेऊन शामराव बोलकर हे आमरण उपोषणाकरता जिल्हा परिषद येथे बसले आहे। यावेळी छावा जनक्रांती संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। अमर सोळंके, B7 न्यूज, नाशिक। आमच्या मागण्या अशा आहे का जे शासकीय जमिनीवर अतिक्रमण झालेले ते जमीन उद्ध्वस्त करावं आणि जे कोणी अधिकारी टाळाटाळ करताय कार्यवाही करण्यासाठी त्यांचं निलंबन व्हावं। यासाठी आम्ही आज काल 26 रोजी बेमुदत संपासाठी बसलेलो आहे उपोषण। आणि शासनाला आमची मागणी आहे का लवकरात लवकर याच्यावर निर्णय घेऊन लवकरात लवकर कारवाई करावी। हा आम्ही गेले 11 महिन्यामध्ये पण आम्ही रस्ता रोको केला होता, तर आम्हाला शिवसाहेबांनी हे केलं होतं की कारवाई आम्ही करतो, पण अद्याप अजूनही कारवाई झालेली नाही। गेले 5 महिने उलटून गेले। आम्ही 3-4 वर्षापासून CO कार्यालयाला चक्रा मारतोय, पण तरी पण CO, डेप्युटी CO हे अद्यापही BDO आणि ग्रामसेवक यांच्यावर कुठलीही कारवाई करत नाही। तर आम्ही आता जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचा बेमुदत संप हा चालूच राहणार आहे। आणि आमच्या जीवाला काही बरे वाईट झालं तर याला शासकीय अधिकारी आणि प्रशासन जबाबदार राहील याची शासनाने नोंद घ्यायची आहे। आमच्या मागण्या अशा आहे का शासकीय जमिनीवरती जे अतिक्रमण झाले 326 या गटावर, तर हे तात्काळ जमीन उद्ध्वस्त करावं आणि जे ग्रामसेवक आहे ज्यांनी या जागेचा गैरवापर करून ही जागा अतिक्रमित करण्यासाठी जे मदत केलेली आहे ते अधिकाऱ्यांना निलंबित करावं।